चालू आहे, कोण कोण आहे त्याच्यामध्ये कसं असतं? येणाऱ्या 22 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि मंदिरे समितीमार्फत त्याची तयारी सुरू आहे। सध्या आपण पाहतोय की जे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे पुरातन दागिने आहेत, मौल्यवान दागिने आहेत, त्या दागिन्यांची डागडुजी गाठवण्याचं काम सुरू आहे। या नवरात्र उत्सवामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा मंदिरे समितीमार्फत केलेलं आहे। त्याच्यामध्ये कीर्तन असेल, भजन असेल, त्याचप्रमाणे संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। आणि या नवरात्रामध्ये रुक्मिणी मातेला प्रत्येक दिवशी वेगळ्या प्रकारचे अलंकार, वस्त्रे आपण परिधान करतो, वेगवेगळ्या वेशभूषा करतो। याच्यासाठी जे आपल्या खजिन्यामध्ये मौल्यवान आणि पुरातन दागिने आहेत ते आपण त्याची डागडुजी करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। त्याच्यामध्ये जे मौल्यवान दागिने आहेत त्याची डागडुजी, त्याचप्रमाणे ते गाठवण्याचं काम हे आपले मंदिरे समितीमार्फत करण्यात येत आहे। गेल्या 1985 पासून पटवेकरी ताजुद्दीन पटवेकरी या ठिकाणी आपल्याला सेवा देतात, विविध प्रकारचे दागिने गाठवण्याचं काम करतात आणि दागिन्यांची निगा राखण्याचं काम मंदिरे समितीमार्फत आणि त्यांच्या मार्फत केलं जातंय। आपण पाहतोय की बाजीराव कंठी असेल, कौस्तुभमणी असेल, शिंदे हारा असेल, पुतळी हार आहे, असे मौल्यवान दागिने आहेत। याच्यामध्ये हिरे, माणिक, मोती, पाचू आणि सोनं अशा प्रकारचे धातूंचा वापर करून या ठिकाणी ते दागिने बनवलेले आहेत। अतिशय प्राचीन आणि पुरातन दागिने, असे दागिने सुद्धा त्यांची किंमत सुद्धा करणं या काळात शक्य नाही किंवा बनवणं सुद्धा शक्य नाही, असे हार आपण या ठिकाणी पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याचप्रमाणे शिंदे घराणा असेल, होळकर घराणा असेल, त्याचप्रमाणे पेशवेकालीन सुद्धा या ठिकाणी दागिने रुक्मिणी मातेला परिधान आपण त्यावेळेस त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, अर्पण केलेले आहेत। हे दागिने जतन करण्याचं, त्याचप्रमाणे ते चांगले दिसावेत, चांगले राहावेत म्हणून मंदिरे समितीमार्फत हे काम सुरू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।